नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालय येथील मी श्री निकम प्रदीप रामदास, विषय मराठी, वर्ग 6वा, लेक्चर क्रमांक 2. पाठाचे नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना. या पाठामध्ये आपण सायकलचे उपयोग, सायकलमुळे कोणकोणते फायदे आपल्याला होतात, सायकलमुळे कोणकोणत्या गोष्टींची बचत होते इत्यादी गोष्टींविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाठातील शब्दार्थ बघणार आहोत, त्यानंतर वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ बघणार आहोत आणि नंतर पाठ समजून घेणार आहोत. शब्दार्थ बघा. प्रचार म्हणजे सर्वत्र माहिती करून देणे. प्रसार सर्वत्र माहिती होणे. हमखास, निश्चितपणे, खरचटणे, अंगावर ओरखडे येणे. दुखापत म्हणजे इजा. परवाना म्हणजे परवानगी. आड रस्ता म्हणजे गल्ली. आड रस्ता म्हणजे गल्ली. त्यानंतर बघू वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. रखडत चालणे, अडखळत चालणे, दुखापत होणे, इजा होणे, धडा शिकवणे, समज येणे, स्वार होणे, वर मान ठोकणे, परवाना काढणे, दाखला काढणे, हातभार लावणे, मदत करणे. बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. बघा, तुम्हाला दिसत असेल लहान मुलगा सुद्धा सायकल चालवताना दिसत आहे, एक तरुण व्यक्ती सुद्धा सायकल चालवताना दिसत आहे आणि गावाकडे एक वयोवृद्ध माणूस म्हणजे काय, जे आपले वयस्कर घरातली मोठी मंडळी असतात ते सुद्धा तुम्हाला सायकल चालवताना दिसत आहे. सायकल पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आणि कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे. हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. म्हणजे काय आत्मकथनात्मक म्हणजे स्वतःविषयी माहिती सायकलने सांगितलेली आहे. म्हणजे काय, स्वतःच्या जीवनाचं आत्मकथन, स्वतःच्या जीवनाची कथा या पाठामध्ये सायकलने सांगितली आहे. बघा, मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकी म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा फ्रान्स देशातील MD सिवर्क हे माझे जन्मदाते. 1876 साली HJ लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. तुम्ही काय म्हणता त्या दंत तबकडीला? चैन म्हणता, चैन. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिले 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढचे 100-150 वर्ष मी कधीच थांबले नाही. बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय 1818 साली सायकल कशा प्रकारे होती आणि तिच्यामध्ये कसे कसे बदल होत गेले दिसत असेल. 1869ला, 1860ला, 1870ला, 1890, 1960 आणि 1970. 1970 पर्यंत यामध्ये सायकलचे चित्र दिलेले आहे. माझा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. बघा, लहान मुलांचे खेळण्यातले वाहन पहिले लाकडी घोडा असेल, ठीक आहे, पण दुसरं वाहन कोण आहे? मी स्वतः आहे, असं सायकल म्हणत आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे का? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता कमी. बघा, सायकलची किंमत कमी आणि तिला इंधन लागत नाही, पेट्रोल डिझेल लागत नाही. त्यामुळे आपले आई वडील जे असतात आपल्याला, आपण जर सायकल मागितली तर आपल्याला आणून देतात आणि अपघात होण्याची शक्यता कमी. तुम्ही त्याहून पडलात तरी जास्त दुखापत तुम्हाला होत नाही. थोडंफार खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरं होती, मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल.
एकदा का तुम्हाला सायकल चालवण्याचा आत्मविश्वास आला की मग तुमची संगत कायमची जुळते. आई तुम्हाला म्हणते, काय सांगते आई तुम्हाला? जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही, लगेच सायकल काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत दुकानात जाता. साबण आणतात, कधी भाजीपाला आणायला जातात, कधी आजोबांच्या गोळ्या औषधे आणायला जातात, तर कधी दूध आणता. घरात मी असली की छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का? बघा सायकल काय म्हणते, मी जर घरात असली की मोठ्या माणसांना दुकानात जायची गरज नाही. जी छोटी छोटी कामं आहेत ती घरातील लहान मुले सुद्धा करतात, कारण त्यांना सायकल चालवायची खूप आवड असते. मग तुम्ही काय करता, लगेच सायकल काढता आणि लगेच आई वडिलांनी सांगितलेली छोटी मोठी कामे करायला बाहेर जाता. आता बघा, कार आणि बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. चालक परवानाला इंग्रजीत म्हणतात ड्रायव्हर लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन. आता बाईक आणि कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढणे जरुरी आहे, परंतु सायकल चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. लहान मुला मुलींपासून आजी आजोबापर्यंत कोणीही मला चालवू शकतं. आणि कधी आड रस्त्यात पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला अवघड नाही, कारण सायकल वजनाने हलकी असते. आता कार जर पंक्चर झाली तर तुम्ही तिला लोटत सुद्धा नेऊ शकत नाही. तुम्हाला कारचं टायर काढून पंक्चरच्या दुकानपर्यंत न्यावं लागतं, परंतु सायकलचं तसं आहे का? नाही. सायकल जर पंक्चर झाली तर तुम्ही तिला खांद्यावर उचलून त्या दुकानपर्यंत घेऊन जाऊ शकतात. कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. बघा, सायकलपेक्षा कार आणि बाईकचा वेग जास्तच आहे, बरोबर आहे की नाही? हे आपल्याला माहित आहे. कार आणि बाईक सायकलपेक्षा वेगाने धावते. परंतु जेव्हा तुम्हाला लांब जायचंय, खूप लांब जायचंय, तेव्हा तुम्ही कार आणि बाईक वापरा. जेव्हा तुम्हाला खूप लांब जायचं आहे तेव्हा तुम्ही कार आणि बाईक वापरा. तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर जरूर करायला पाहिजे. परंतु तुम्हाला शाळेत जायचं, ऑफिसला जायचं, बाजाराला जायचं, तर तुम्हाला जास्त वेगाची गरज नाही, बरोबर आहे की नाही? तर तेव्हा तुम्ही सायकलचा वापर करायला पाहिजे. म्हणजेच काय, कमी अंतर पार पाडायचं असेल तर तुम्हाला सायकल घेऊन तुम्ही गेले पाहिजे. बघा, आता सायकल काय म्हणते की तुमच्यासाठी मी 2 गोष्टींनी फायदेकारक आहे किंवा लाभदायक आहे. आता कोणत्या गोष्टींनी लाभदायक आहे? एक आहे वैयक्तिक फायदे आणि दुसरे आहे सामाजिक फायदे. बघा कसे ते सांगते. तुम्ही रोज मला नियमित चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज पडणार नाही. बघा, घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमचे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो. म्हणजे घाम निघाल्याने तुमच्या अंगावरची जी चरबी आहे ती जळून जाते आणि तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. बघा, किंमत माफक असल्यामुळे काय होतं की पैशाची बचत होते आणि आपला खर्चही फार होत नाही. दुसरा फायदा काय? सामाजिक. पेट्रोल डिझेल लागत नाही. ते न लागल्यामुळे त्यातून सुद्धा तुमची पैशाची बचत होते. शिवाय पेट्रोल डिझेल या इंधनांची सुद्धा बचत होते. आता पेट्रोल डिझेल आपल्याला परदेशातून विकत घ्यावे लागतं, बरोबर आहे की नाही? मग त्यासाठी काय होतं, आपल्या देशातला पैसा इतर देशांमध्ये जातो. मग आपल्या देशातला पैसा आपल्या देशात जर राहिला तर देशाची प्रगती होईल. आणि सायकलला पार्किंग करण्यासाठी जास्त जागा लागत नाही. जास्त जागा न लागल्यामुळे कमी जागेमध्ये सायकल आपल्याला लावता येते.
बघा, वाहनांची संख्या वाढली की काय होतं? वायू प्रदूषण होतं, बरोबर आहे की नाही? वाहनांची संख्या वाढल्यामुळे वायू प्रदूषण होतं. वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी म्हणजे काय? ट्रॅफिक जाम होते. आता तुम्ही जर सिटीमध्ये गेला तर तुम्हाला वाहतूक कोंडीचा जास्त प्रमाणात अनुभव येईल. मोठ्या शहरांमध्ये ही समस्या खूप जीवघेणी ठरत आहे, वाहतूक कोंडीची. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी आहे, पण आहे ना त्याला पर्याय. काय? सायकल चालवणे. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. बघा, पूर्ण जगामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर आज सुद्धा माणसे करत आहे. बघा, आता तुम्हाला चित्रामध्ये पॅरिस या शहराचं चित्र दाखवलंय. बघा, पॅरिस सारख्या अनेक शहरात हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. पॅरिस सारख्या शहरात हजारो लोक आनंदाने वापर करतात. बघा, सायकल काय म्हणते अजून? अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाली आहे बरं, वेगवेगळ्या रूपात तुम्हाला भेटू शकेल. बघा, चित्रामध्ये तुम्हाला सायकलचे वेगवेगळे रूप दिसताय का? दिसताय ना? मुळातली मी बिन गिअरची, आता मला गिअर पण आले. आता बघा, नवीन सायकल तुम्ही घेता तिला गिअर पण दिले. म्हणजे काय? पहिला दुसरा, तुम्ही सायकल तुम्हाला जशी वाटली तुम्ही त्या गिअरवर चालवू शकता. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. तर चला तर मग धूम ठोकूया. बघा, या पाठामध्ये तुम्हाला सांगितलेलं काय आहे की सायकलच्या वापरामुळे भरपूर काही गोष्टींचा आपल्याला फायदा होतो. वैयक्तिक फायदा पण होतो आणि सामाजिक दृष्टीने पण फायदा होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सायकलने सांगितलेली आहे. थँक्यू. आता यानंतर लेक्चर नंबर 3 मध्ये आपण बघू डॉक्टर कलाम यांचे बालपण. कसे झाले त्यांचे बालपण हे बघायचं आहे.